आणि आजपासून सावीसाठी जेवण मीच बनवणार. धैर्य घेणार सावीची पूर्ण जबाबदारी. जुळली गाडगे या मालिकेमध्ये जेव्हा डॉक्टरने धैर्यला सांगितलं की सावीच्या शरीरामध्ये पॉइझन तयार होत आहे, ते ऐकून आता धैर्य अस्वस्थ झाला आहे. आणि एवढंच नाही तर आता त्यांनी पूर्णपणे सावीची जबाबदारी घेतली आहे. सावी काय खाते, सावी कुठलं जेवण जेवते आणि तिचं जेवण नक्की कोण बनवते, ह्या सर्वाची जबाबदारी आता घेणार आहे धैर्य. तिथेच जेव्हा संध्याकाळच्या वेळी जेवणाच्या टायमिंगला जेव्हा धैर्य तिची प्लेट घेऊन सावीच्या ब्लड सॅम्पल्स मध्ये एक केमिकल आढळले. ज्याचं नाव आहे थेलियम. सर्वांसमोर आला आणि सर्वांसमोर त्यांनी हे सांगितलं की सावीला एक आजार झाला आहे. तिच्या शरीरामध्ये एक केमिकल सापडलं आहे ज्याचं नाव आहे थेलियम. हे ऐकताच दामिनीला धक्का बसला. दामिनीला ठसका सुद्धा लागतो. पण आता दामिनीचं हे म्हणणं आहे की सावी तेच जेवते जे आम्ही जेवत आहोत, आपण सर्व जेवत आहोत. जर तिला आजार झालाय तर आपल्याला सुद्धा व्हायला हवं, नाहीतर कदाचित तिने बाहेरचं काही खाल्लं असेल. तर ह्याचा पूर्ण तिने आरोप सावीवरतीच लावताना दिसतो. पण सावी स्पष्ट सांगते की तिने बाहेरचं काहीच नाही खाल्लं. आता बघायचं आहे की धैर्य शोध लावू शकेल का की नक्की सावीच्या जेवणामध्ये कुणी विष मिळवलं होतं. हे पाहण्यासाठी तुम्हाला जुळली गाडगे ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.